सोलापुरातील एका गावात अजब प्रथा आहे। या गावात कडुलिंबाचे झाड तोडत नाही आणि जाळतसुद्धा नाही। सोलापूर जिल्ह्यातील पोफळी या गावात ही परंपरा आहे। ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। या गावात कडुलिंबाचे झाड का तोडत नाही, का बरं जाळत नाही, जाणून घेऊया त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट। सोलापूर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पोफळी हा गाव आहे। या गावात कडुलिंबाचे झाड कितीही मोठे व कितीही जुने झाड असू द्या, हे झाड तोडत नाही किंवा जाळतही नाही। या परंपरेविषयी अधिक माहिती गावातील पुजारी यांनी दिली आहे। माझं नाव काशीबाई आहे, काशीबाई विष्णू सुतार पुजारी। म्हणजे काय आहे, पहिलं द्रुपदीचं सत्व घेण्यासाठी तिथं ऋषी आलं होतं। मग ऋषी आल्यावर जेवण केलं, संध्याकाळी सारं खाऊन पिऊन थाली म्हणजे भांडं स्वयंपाकाचं ती खाऊन पालतं घातलं होतं। मग ऋषी आलं सत्व घ्यायला। ऋषी सत्व घ्यायल्यावर ती म्हणलं मला जेवण दे, जेवण दे म्हणल्यावर आता कशा जेवण द्यायचं। मग श्रीकृष्णाला म्हणली काय करायचं आता, ती बंधू होता भाव जोडल्याला। मग ती म्हणल्यावर ती म्हणला काय नाही आता म्हणलं सत्व घ्यायचं तर ती थाली उतानी कर म्हणला। उतानी कर म्हणल्यावर ती भांडं उतानं केलं आणि त्याच्याकडलं एक पान गावलं, कशाचं ह्याचं काय टाकायचं, भाजीचं पान गावलं। मग भाजीचं पान गावल्यावर ती एक पान ती म्हणली या जाऊ आंघोळ करून त्या ऋषीसनी। मग गेलं नदीला, नदीला गेल्यावर त्यांनी काय केलं, हिनं काय केलं, ती थाली एका पानाचं गच्च भरलं सारं, ती थाली भरली। भरल्यावर आता काय करायचं, मग ऋषी येणार। मग ऋषी येणार म्हणल्यावर भीमानं काय केलं, गदा घेतली आणि गदा घेऊन हातात घेऊन हारुळी ठोकली। हारुळी ठोकल्यावरती जिथल्या तिथं पळायला लागली, ती ऋषी पळायला लागलं। मग ऋषी पळून सनी ही लिंबाचे झाडं ती ऋषी झाले। ती एवढी माहिती आहे बघा। या लिंबाच्या झाडात आजही दुर्वास ऋषी आणि त्याचे शिष्य आहे असे गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणून या गावातील लोक आजही कडुलिंबाच्या झाडाला तोडतही नाही आणि जाळतही नाही, अशी आख्यायिका येथील पुजारी काशीबाई विष्णू सुतार यांनी दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।